मैदानी खेळ खेळलो. बसूच्या सोबत आम्ही कबड्डी खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो. प्रत्येकाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. एवढी चिंचवडच्या टीममध्ये बसू असायचे, आपला दोन्ही पड्या असायचा, बाबू असायचा. बाबूचा प्रश्न बसलाय, बाबू कुठे असायचा, त्याचे नेहमीचे मित्र. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं कैलाशवासी बसवेश्वर जी नरोड़े इनके पुण्यतिथि के एपिसोड नंबर 3 में। पिछले एपिसोड में हमने देखा कि किस प्रकार से आए हुए सभी मेहमानों की शाही सत्कार स्वागत किया गया, और आज के इस एपिसोड में हम देखने वाले कि किस प्रकार से इस बेहतरीन कार्यक्रम में जो है आए हुए सभी मेहमानों ने बसु काका नरोड़े जी के बारे में अपने मनोगत व्यक्त किए, अपने सभी यादें जो है हम सभी लोगों के सामने शेयर किए। वो कितने महान इंसान थे इसके बारे में जो है हमें बताया उन्होंने। उनके जो भी एक्सपीरियंसेस थे उनके बसु काका नरोड़े जी के बारे में, वो सभी एक्सपीरियंसेस को जो है उन्होंने यहाँ पर शेयर किया है। तो बहुत ही बेहतरीन जो है उन्होंने बातें की हैं, तो आपको वो बातें ज़रूर सुननी चाहिए। इससे जो है आपका नॉलेज ज़रूर बढ़ेगा, आपको ज़रूर जो है इस महान आदमी के बारे में सीखने के लिए बहुत सारी बातें मिलेंगी। तो इस बेहतरीन वीडियो को बिना किसी देरी के चलिए शुरू करते हैं। माजी प्राचार्य आदरणीय पॅकेज सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे। बहुत ही बेहतरीन तरीके से जो है अभी यहाँ पर सभी मान्यवरों का स्वागत सत्कार हो चुका है, और अभी थोड़ी देर में जो है पैटी सर का जो है बेहतरीन तरीके से मनोगत जो है यहाँ पर व्यक्त करेंगे, वो अपने दोस्त के बारे में और इस पूरे कार्यक्रम के बारे में। ग्रामस्थ भगिनी माता आणि युवक कार्यकर्ते या ठिकाणी आपण आदरणीय कैलाशवासी बसवेश्वर नरोळे यांच्या 24व्या निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्यासोबत आपण घालवलेल्या क्षणांची पुनरावृत्ती व्हावी या उद्देशानं जमलेलो आहोत। माझी खात्री आहे की या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाचं नरोळे परिवारावर अत्यंत स्नेह आणि वात्सल्य आहे। नरोळे परिवारावर ओतप्रोतपणे प्रेम करणाऱ्या मंडळी या ठिकाणी बनलेली आहेत। मित्रांनो, बसवेश्वर नरोळे एक अत्यंत उमलते आपल्या तालुक्यातील व्यक्तिमत्व। सर्वजण अपेक्षेनं सदिच्छेनं पाहत होते की आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला एक अत्यंत चांगलं आदर्श असं व्यक्तिमत्व नेता म्हणून लाभलं। नजर लागली जमान्याची, काय म्हणावं समजत नाही। घडून येते घडून गेलं आणि आपण सारेजण नरोळे नावाच्या मित्राला सन्मित्राला
24 वर्षापूर्वी निघून गेले. एक आश्चर्य वाटतं मला, 24 वर्ष म्हणजे 2 तप झाले, 12 वर्षाचे 2 तप होऊन सुद्धा बसूच्या सोबत बोललेले क्षण, त्यांचा शब्द, त्याचा आवाज अजूनही माझ्या कानामध्ये घुमतोय. माझे अनेक मित्र आहेत, अनेक मित्र कैलासवासींवर झालेले आहेत. का कुणास ठाऊक, बसूनही माझ्या अंतःकरणामध्ये एक अत्यंत विशेष अशी जागा त्यांनी आरूढ होऊन व्यापलेली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, जीवनाच्या सर्व पैलू, सर्व अंग ज्याच्याशी संबंधित आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये ते पुढारलेले होते, अग्रेसर होते. लढाईचे आणि कार्यक्रम घडवून आणण्याचं एक मानस त्यांच्यामध्ये नेहमी आहे. माझ्याबरोबर त्यांनी खेळ खेळले, असे खेळ वेगळे असतात. आम्ही मैदानी खेळ खेळलो, बसूच्या सोबत आम्ही कबड्डी खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो. प्रत्येकाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. चिंचोळीच्या टीममध्ये बसू असायचे, आपला मोदी पटेल असायचा, बापू असायचा, बाबू इथं बसलाय, बाबू पुजारी असायचा. त्यांचे नेहमीचे मित्र ते कधीच स्पर्धा करून जाणार नाही. एक एक अमूल्य असे हिरे माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाले. एवढं की मला जतन करता आलं नाही. हाती आलेला हिरा हिसकावून घेण्यात आला. होतं त्याचं नव्हतं असं झालं. याच एका गोष्टीची मला खूप खंत वाटते. तर दत्तेश्वर नरळे यांच्या पवित्र स्मृतीला शतशः अभिवादन करून त्यांना पूर्ण हृदयापासून, अंतःकरणापासून श्रद्धांजली वाहून मी माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. त्यानंतर जगद्गुरु प्रयोजन प्रचाराचे मुख्याध्यापक आदरणीय सातवरे सर यांनी 2 मिनिटात आपले बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करतात. कैलासवासी बसवेश्वर नरवाळे यांच्या पत्नी कोटी कोटी दंडवत. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्याख्यानकर्ते तथा अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जगताप सर, त्या गावातील प्रतिष्ठित सर्व मान्यवर व्यक्ती, आदरणीय बसवेश्वर नरवाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मी दोन शब्द बोलणार आहे. जास्त वेळ घेणार नाही, कारण आपण व्याख्यान करण्याचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेला आहे. आदरणीय बसवेश्वरजी नरवाळे हे एक राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले गाजलेले होते आणि आपल्या गावचं नाव वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सरपंचापासून
सभापतीपर्यंत त्यांनी अनेक पद भोगलेला आहे. ते गोरगरिबांचे कैवारी होते. कोणतेही अडचण असेल तर ते धावून जायचे, गावातील सर्वांना मानायचे की हे आपलाच माणूस आहे. ते अजात शत्रू होते. तर असं या महान व्यक्तीमुळे आज मला देखील या गावाला यावं असं वाटलेलं आहे. कारण आमची शाळा जरूर येऊन सिद्धेश्वर पक्षाला पहिल्या या देवळामध्ये भरत होती. परंतु तो जे महास्वामींची चर्चा करून त्यांनी जागा घ्यायला लावलं. एवढंच नाही आहे तर ते बांधकाम करत असताना स्वतःच्या हाताने ते पायाने ते भरणा केलेलं आहे. जेणेकरून आपल्या गावातील गोरगरीब विद्यार्थी शिकायला पाहिजे. शिकल्याने उन्नती होतो, विकास होतो ते त्यांना माहीत होतं. म्हणून जास्त करून त्यांनी शिक्षणावर भर दिलेला आहे. तर असे अलौकिक व्यक्ती आपल्याकडून जाऊन जवळजवळ 24 वर्ष झाले आहे. परंतु त्याचे आठवण हे सतत असतात. कारण चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या आठवणी हे सतत असतात. त्याच्या सहवासामुळे गेलेले जे व्यक्ती आहेत ते सर्वांचं त्यांनी कल्याण करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं सुगंध ते आपल्या लोकांना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते. व्यापाऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करत होते. व्यापाऱ्यांच्या खर्चासाठी घडवून जात होतं. तर अशी महान व्यक्ती होती. यांच्या कार्यक्रमासाठी मी थोडं भाषण दिलं होतं. मी संपवतो. मी त्याला निलावर अभिवादन करून माझं भविष्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर सन्माननीय राजेजी जगताप शाखा अभियंता पंचायत समिती बक्षीस सभापती या मान्यवरांचं या ठिकाणी जीवन आनंदी कसं राहावं, आपल्या जीवनामध्ये आनंद कसा घेता येईल, आपले जीवन सुखकर कसं होईल या विषयावरती थोड्याच वेळात आपले मनोबल आपल्याशी विकृत करणार आहे. तरी सर्व बंधू आणि बहिणींना विनंती करतो की आपण शांत व धनाने त्यांचे चांगले विचार ऐकून आपल्या जीवन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं विनंती करतो. व आदरणीय राजेजी जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी आपण आपले या ठिकाणी विचार मांडावे. आज या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर म्हणजे हा आपल्यासाठी आठवणीचा दिवस आहे. मला आठवतं की 12 एप्रिल 1998 रोजी माझं लग्न झालं तेव्हा पाटील मंगल कार्यालयामध्ये. त्यावेळेस मला आशीर्वाद देण्यासाठी मी त्याला काका पण राहिलो काय मला खूप चांगलं दिलं होतं. मला आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले होते. त्यांना ते फोटो पण पाहिला मी माझ्या अल्बममध्ये. आणि दुसरं एक त्याच्याविषयी सांगायचं झालं की ज्यावेळेस म्हणजे 1996 त्यावेळेस मी अक्कलकोट सोलापूरला जाताना आणि सोलापूरवरून अक्कलकोटला जाताना त्यावेळेस दिसायचे मला त्यावेळेस मी मला असं कुठलीही भेट मी अशी घडवली नाही सर्वांना भेटतात नाही. आज त्यांच्याकडे आपण पाहत असताना एक लोकाभिमुख लोक भावना जपणारे आदर्श व्यक्तिमत्व आपण पाहिजे.
या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण एक 24 वर्षाचा काळ निघून गेला आपल्याला. पण आज आपल्यामध्ये काही संघटन त्यांनी दिलेलं होतं, जे काही संस्कार म्हणजे आपल्याला रुजवलेले होते, ते सगळे संस्कार आपण घेऊन त्याची वाटचाल आपण ह्या ठिकाणी करतो. आणि वाटचाल करत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी कशी जोपासली पाहिजे, लोकांच्या मदतीसाठी कसं लागून जायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही फार जवळून पाहिजे. आणि आता आपण पाहतोय की ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी लोक आवडून पाहिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आपण ह्या संस्कारावर रोवलं गेलो, या हिंदीमध्ये मला खूप अभिमान आपल्या हिंदीचा की महाराष्ट्रातलं हे पुरोगामी महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं असेल विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना या गावामध्ये लोक काय असतात, या ठिकाणी खूप म्हणजे काही घेण्यासारखं आहे की 60 वर्षे झालं हे गाव होते. तरी का होत आहे तर ह्या गावामध्ये संस्कार रुजलेले आहेत, साहित्य रुजलेले आहे, चांगली लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे आपण ह्या गावचा विकास हा करत आलेलो आहोत. आज ही लोक आपल्याकडे नाही आहेत, पण आपल्याला असं वाटतं की मला तर नेहमी वाटतं की या ठिकाणी माझ्याकडे ऑफिसला नेहमी कटवायचे मी म्हणत असतो कुठेतरी जेव्हा काकांचा हा सहवास किंवा या ठिकाणी जेव्हा आवडत आहे त्या आपल्या आवडी गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी. आणि हे खरं आहे. आज या ठिकाणी मला दोघांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की जे असतील जे असतील त्यांनी जे गावकऱ्यांमध्ये किंवा या मतदारसंघातील किंवा या सोलापूरमधील नागरिकांमध्ये कधीही अंतर न होऊ देण्याचं जे ध्येय आपण ठेवलेलं आहे हे आवाजित आहे थोडासा. आणि हे शेवटच्या श्वासापर्यंत का राहणार आहे. त्यांच्या वतीचे मोठे संस्कार रुजले गेलेले आहेत की माणुसकीशिवाय त्याला त्या लोकांना काहीही दिसत नाही. कारण मी ह्या गोष्टी खूप त्यांच्या लोकांच्या समोर मी अनुभवलेले आहेत, स्वतः अनुभवले. लोकांसारखा काळ असत किंवा माझ्याकडे काही मदतीसाठी येणारे काही बहुरूपी समाजातील काही लोक असतात. मला आठवत आहे की मागील एक 4 महिन्यापूर्वी आपण कसं कालावधी की बहुरूपी समाजातील एक रमेश जाधव म्हणून नावाचा एक बहुरूपी पुरुष माझ्याकडे आला होता. आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या मामाला ऍडमिट केलेलं आहे गावामध्ये. त्यांनी मला रक्ताची खूप गरज आहे माझ्या बाबांसाठी. मी जेव्हा नटराजी यांना सांगितलं की असं असताना एक मोठा प्रसंग आपल्या ठिकाणी आलेला आहे, तर मला आठवतो फक्त 5 मिनिटांमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं 5 ते 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी रक्ताच्या बॉटल त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातील बहुजन समाज असेल किंवा बहुरूपी समाज जो आहे तो माझ्याकडे येणारा, या सगळ्यांनी ह्या परिवाराचे आभार व्यक्त केलेले. म्हणजे आज आपण एकीकडे माणुसकी त्या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे, आपल्याला बघायला मिळत आहे. त्या ठिकाणी ह्या गावातून असा एखाद्याचा फोन येतो आणि त्या फोनमध्ये त्या माणसाचं मरणाच्या दारातून तो माणूस आला नंतर तुम्हाला भेटायला पुन्हा मिळू शकते की केवळ ह्या गावातील असलेल्या माणुसकीमुळं त्या काही समाजामध्ये काही बांधिलकी जपलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. पण आज या ठिकाणी एवढंच सांगायचं की आज या ठिकाणी सगळ्या आपण बघतोय सर्व वैयक्तिक लोक या ठिकाणी बसलेले आहेत. एकीकडे एक लहान पिढी या ठिकाणी बसलेली आहे, त्याच्यानंतरची एक पिढी बसलेली आहे, त्याच्यानंतरची एक पिढी बसलेली आहे, नंतरची एक पिढी अशी बसलेली आहे. तर हे असा प्रसंग मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाठामध्ये गेलो, पण असा हा प्रसंग मला कधी पाहायला मिळाला. आज या ठिकाणी ज्या आपल्या सगळ्या माऊली बसलेल्या आहेत
ह्या सगळ्यात कुठून तरी प्रवास करत ह्या गावात आलेला आहे. म्हणजे ह्याला जर तुम्ही जर कधी जर विचार केला की तुम्ही त्या गावात ह्या गावामध्ये आले तो बाहेर कुठला आहे हे जर विचार केला तर हे तुम्हाला सांगते. काही जण समजा नशिबाचा भाग आहे ह्या गावात ह्या पण बाहेरच्या गावातून ह्या गावात येऊन संसाराला वाटचाल करणं आणि तिथून जर घराची वाटचाल करणं तुम्ही व्यवस्था सांभाळणं गावची व्यवस्था सांभाळण्यासाठी मदतीचा हात देणं माझ्या बहिणींचा खूप मोठा हात आहे. आज या गावामध्ये एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. नेहमीच या मित्र परिवार या ठिकाणी खूप जोडला गेलेला आहे. या ठिकाणी पत्रकार मित्र आहेत, काही सेवक मंडळी या ठिकाणी आहेत, काही शिक्षक मित्र आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एकच हे करायचं या ठिकाणी की बाबा आपण आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर की नेमकं आपल्याला काय करायचं. बऱ्याच जणांना काय झालेलं खऱ्या जीवनाचा अर्थ काय आहे हे आजपर्यंत आपण समजलेलं नाही. जीवन हे कशासाठी आहे आणि कोणासाठी जीवन आहे. मला एवढंच सांगतो मी की आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला कसं जगायचं हे लवकर जर कळलं ना आपल्याला तर आपण हे खूप छान आपण चांगलं जगू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण सकाळी समजा आपला सूर्यास्त झाला सूर्योदय झाला तर या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना आपलं दिनचर्या काय आहे की आज मला दिवसभरासाठी काय करायचं हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होते की जीवन जे आहे प्रत्येकाला असं वाटतं की नाही मला परत जीवनच मिळणार पण मी खूप लवकर मला करायचं माझा अर्थ करा की मी माझी जर मुस्लिम आपण बोलायचं विकास या विद्यार्थी आहे तर मला हात दिला असा मोठा चांगला बस जेणेकरून माझ्या शाळेचे नाव नाव हे महाराष्ट्रात शाळेचे विद्यार्थी मला या शाळेचे संस्कार आपल्याला दिले या गावामध्ये शाळा छान वाटतं. या गावामध्ये शाळा आहे पण ह्या शाळेतून आपल्याला नेमकं आपला पुढील प्रवास कसा असणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आज या ठिकाणी राजकीय मुलांचा सत्कार होणार आहे. सगळ्यांना विचारले की आता आपण सत्कार करूया आणि नंतर मग काही आपल्याला वातावरणात काही बोलता येईल. सर काय म्हणते की आपण ज्यावेळी मुलांना आपण तिथे काय आपल्याला प्रशस्तीपत्र असतील काही पुस्तकं असतील काही त्यांचा सन्मान करायचा असेल ते आपण दिला तर मुलंही मला असं एका दिवसात असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी थांबला असता. कारण कसं असतं की अतिथी देवो भव की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आज एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वाच्या निमित्ताने गेलं आणि तुम्हाला हा कार्यक्रम का आपण घेतो तर अगदी काकाचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या असावा आणि त्या निमित्ताने तुम्हाला एक चांगल्या आयुष्याची त्या चांगल्या जीवनाची जडण करत तुम्हाला घडवता यावी म्हणून हा एक औचित्य साधलेलं असते आहे. मला एवढंच सांगायचं की आपण ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी पहिला गेल्यानंतर आपण हेच विचारलं जातं की आपलं गाव कुठलं आहे. कारण गावावरती खूप बरी इतिहास आपला लिहिला गेलेला असतो. तुम्ही ज्या गावातून आलेला आहात त्या मान्यवरांची नावं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गेलेलो असतो त्या ठिकाणी लोक घेतात. अरे आपण गवळे सरांचं गाव का सावकारांचं गाव का त्या सांस्कृतिकांचं नाव का हे खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला. पण तेव्हा आपल्याला अभिमान वाटला या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपल्याला एक चांगला माणूस आपल्याला घडवता आला पाहिजे आणि माणूस घडवण्यासाठी काही पैसे लागतात की आजकाल आपण बघतोय की माणूस होण्यासाठी की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ना की आपल्याला ज्या घरामध्ये आई वडील असतात त्या आई वडिलांचं रोज पूजन आपण केलं पाहिजे. आई वडिलांच्या आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे मी तरी ते करत आहे. आज आपल्या बऱ्याच ठिकाणी हे सांगत असतो की प्रत्येकाच्या घरी आजी आजोबा आहे. कधी त्या आजी आजोबांच्या सोबत कधी त्याच्या काही गोष्टी जुन्या गोष्टी ऐकणे
त्यांच्यासोबत जेवण करणे, त्यांच्या ताटात जेवण करणे, पण अशा काही गोष्टी कदाचित घडत असतील. पण या सगळ्या गोष्टी करत असताना काही मायेचा ओढावा, माणुसकीचा ओढावा या ठिकाणी आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आधी काही व्यक्तींना मंडळी या ठिकाणी काही जे असतील, काही ते आजोबा त्या ठिकाणी उभारलेले टाकी घेऊन, मला वाटतं 75 वर्ष तरी असेल. निदान तशा व्यक्तींकडे बघून आपण जगलं पाहिजे. व्यसनादीच्या आहारीची काही पिढी चाललेली आहे, त्या मुलांनी किंवा त्या लोकांच्या सानिध्यात येऊन त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने घेऊन चाललं आहे, जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला घेऊन जाता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. मनुष्य जीवन मित्रामध्ये मला एवढं सांगायचं की असा वर्गात साधारणतः 30 हा कार्यक्रम आपला चालू आहे. सगळेजण या ठिकाणी बसलाय, सत्कार झाला, माझा सत्कार झाला, पूजन झालं. पण हे आपल्या हे आता बोलतोय सरांनी करून दाखवलं, पण आपल्या आयुष्यातले ते मागची 30 मिनिटं निघून गेले तुम्हाला. म्हणजे माझ्या बोलण्याचे, माझ्या ऐकण्याचे, तुमच्या ऐकण्याचे हे शब्द हे सगळे वेळ निघून गेले मागची 30 मिनिटं. ही 30 मिनिटं परत तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही तुम्हाला. करोडो रुपये जरी गेले तरी हे येणार. म्हणजे वेळेला इतकं महत्व आहे की त्या वेळेचा उपयोग आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी केला पाहिजे. म्हणजे हे मी का तुम्हाला सांगतो की बरेच अशी लोक असतात ना की काही ठिकाणी झाड असतं तर आपण तिथे कट्टा बांधलेला असतो, त्या कट्ट्यावर दिवसभर बसलेले असतात. ते नेमकं काय करत असतं ते मला कधी कधी कळालं नाही. एखादं झाड असतं, त्याला कट्टा असतो, त्या कट्ट्याखाली अशी माणसं आणि बघत असतात. तिथं बघितलं तर ते वेगळ्या विचारांमध्ये ते बसलेले असतात. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण सांगल्या पाहिजे. आपलं गाव हे बदल असलं पाहिजे. आपलं गाव हे राज्यपटलावरती यायला पाहिजे, महाराष्ट्राच्या नकाशावरती यायला. मी नेहमी सांगतो गावामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, जे काही निराधार स्त्रिया असतील, ज्याला आपण बघत नसतं अशा लोकांसाठी आपण मदतीचा हात म्हणून आपण पुढे यायचं. आज आपण या ठिकाणी व्यासपीठावरती जे आपण सगळेजण बसलोय सन्मानाने आपल्याला बसवले गेले आपण, पण ह्याच्या मागे एक शक्ती आहे. ही शक्ती काय आहे तर त्या लोकांनी देखील ह्या सगळ्यांसाठी खूप कर्तव्य घेतलेली आहे. मला या ठिकाणी जर सांगायचं झालं तर अजून सुद्धा म्हणजे काकांची प्रतिमा अजून सुद्धा डोळ्यासमोर होईल. आणि त्याचे मी खडकपणा काय असतं, व्यक्तिमत्व काय असतं, म्हणजे माझ्या उभ्या आयुष्याच्या जीवनामध्ये किंवा नोकरीच्या जीवनामध्ये कधीही अशा प्रकारची समस्या त्या कडक आणि होती ना ती मी एकदा विचारायचं मला आठवलं आलेली उडत नाही. म्हणजे असं खूप झालं की माझी आमदारांमध्ये मी विचारलं काय विचारतो तर ती ताकद जी आहे ना ताकद आपल्याला पुढे घेण्यासाठी मदत करते. म्हणजे त्याचं राहणीमान जे होतं ना ते एकदम असं वाटण्याचं लोक वाटतं. आज प्रत्येकाने ते आजच्या आपण कोणाचे कसे राहत होते, कसे बोलत होते, त्यांच्या अवतीभोवती लोक कशी करायला घालून टाकायची, या सगळ्या गोष्टींचा जो मिलाप जो आहे ना तो खूप वाटण्याजोग आहे. आणि आपण प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला त्यांना आठवलं पाहिजे. आणि मी जर जाता येतं आठवतच जातो, कारण मी सुंदर माणुसकीचा माणूस आहे. त्याचं माझं एक वाक्य असं आहे की मित्रांनो की तुमच्या पासपोर्टामध्ये पैसे किती आहेत याच्यापेक्षा तुमच्या पासपोर्टमध्ये तुम्ही माणसं किती जमा केलेली आहे त्याला खूप महत्त्वाचं आहे. दादाचा एक चांगला संदेश माझ्या ह्या सगळ्यांच्या काही लहान मुली बसलेल्या त्या ठिकाणी त्याला एकच वेगळा एक प्रश्न करतो की हो किंवा नाही हे सांगायचं बरं का. म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये एक अभियान राबवलं, पहिलं ताट मुलीला. काय पहिलं ताट मुलीला तुम्हाला घरी जेव्हा जेवण दिलं जातं तर पहिलं ताट तुम्हाला दिलं जातं हे खरं सांगायचं. काही तुमच्या इथं आई पण असतील, मावशी असतील, आजी असतील, कुणाला दिलं जातं ताट? भावाला दिलं जातं, बरोबर आहे. आता तो वंशाचा दिवा आहे. आता दिवा काय लावायला लागेल ते आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता तुम्ही वंशाची पलटी व्हायचं आणि आज संध्याकाळी गेल्यानंतर सांगायचं आज 24व्या पुण्यस्मरण त्या निमित्ताने आपल्याला आशीर्वाद टाकायचा आहे. पहिलं ताट ह्या गावामध्ये
प्रत्येक मुलीला वाढलं जाईल. तुम्ही बसलेल्या तरी सगळ्यांना सांगतो. आता महाराष्ट्रातल्या ते 2-3 लाख तर मुलींना मी मिळवलं. पण एकाही मुलीने मला सांगितलं की मला त्यामध्ये ताक वाढलं जातं की आपल्याला सुरुवात ही आजच्या दृष्टीने ह्या गावातून सुरू करायची. आणि मला गावाकडून एका तर आईचा किंवा एका तर माझ्या ताईचा असा फोन यायला पाहिजे की आम्ही सुरुवात ही केलेली आहे. त्याला पहिलं ताक का वाढायचं तर तिला त्या ती सन्मानाची वागणूक ह्या गावातून आपल्याला मिळायला पाहिजे. तिचा मान सन्मान आपण तिला दिला पाहिजे. तर त्यासाठी आपण अशा ठिकाणी हा एक उपक्रम राबवूया. आणि या ठिकाणी मला बोलवलं, वेळ पण होऊन चाललेला आहे. तर खूप काही बोलायचं होतं पण नंतरच्या एखाद्या कार्यक्रमाला आपण नक्कीच बोलूया. आता ते सोलापूर या ठिकाणी आलेले आहे. मला पुन्हा वाटतं की एक आहे मदत केली. आभार व्यक्त करतो या ठिकाणी आले. आज तुम्ही शांत सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं. पॅटिसन पण वर्ष या ठिकाणी आले. नक्कीच एक चांगल्या विषयी आपण संस्कार जे बोलून द्यायचे वाटचाल करूया. आणि या ठिकाणी थांबतो. जय जय. धन्यवाद सर. आपल्या अमृतवाणीतून सुंदर असं मार्गदर्शन, वेळेचं महत्त्व, स्त्रियांना मान सन्मान मिळाला पाहिजे, गावाची उन्नती झाली पाहिजे, गावाचे नाव जिल्हाभर किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये उतरलं पाहिजे असं कार्य आपल्या गावाकडून व्हावं असं सन्माननीय व्याख्याते राजेशजी सरांच्या वाणीतून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले. सरांनी मी माहिती देतो की यापुढील काळात आपल्या गावात तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी कार्य करत आहे. आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस शानदार जानदार और बेहतरीन एपिसोड को आखिर तक देखने के लिए। अगर आपको आज का ये एपिसोड पसंद आया है तो इसको लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपनी ओपिनियन बताओ और उसके साथ साथ जाने से पहले हमारी यूट्यूब चैनल को ऐसे ही बेहतरीन वीडियोस को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो। तो आज के इस एपिसोड में हमने सभी लोगों के मनोगत सुने, जिस प्रकार से उन्होंने अपने एक्सपीरियंसेस बताए बसु काका नरवल जी के बारे में, वो बहुत ही ज़्यादा बेहतरीन थे। और इंशाल्लाह अगले एपिसोड में हम देखेंगे कि किस प्रकार से आए हुए सभी बच्चों में जो है बख्शिश वितरण समारंभ किया गया है, सभी गर्दू महिलाओं के बीच में जो है साड़ी वाटप किया गया, और उसके साथ साथ आए हुए सभी मेहमानों के लिए, आए हुए सभी लोगों के लिए जो है किस प्रकार से बेहतरीन भोजन का जो है अल्पोपहार का जो है आयोजन किया गया था। उन सभी चीज़ों को जो है देखेंगे। तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से इस बेहतरीन सीरीज़ के अगले एपिसोड में। जय हिंद, जय महाराष्ट्र।